नमस्कार. मी प्रतिभा. मी एक कवयित्री. तशा माझ्या 200हून अधिक कविता आहेत. त्यातीलच आज मी तुमच्यासमोर 2 कविता सादर करते आहे. कविता लिहायला सुरुवात केल्यापासून नेहमीच मला जीवनाविषयीचं तत्त्वज्ञान भुरळ घालत आलं आणि त्याच्यावर अनेक कविता लिहिल्या. प्रेमाचे विविध कांगोरे, विरह किंवा नातेसंबंधांमधील विशेष अशाही काही कविता आहेत. आणि त्यानंतर बराचसा कल माझा अध्यात्माकडे गेला आणि मग अध्यात्मावरही भरपूर कविता करत गेले. त्यातीलच आज एक माझी आवडती कविता मी तुमच्यासमोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे राधा. राधा ही सर्वश्रुत सगळ्यांनाच माहिती आहे. श्रीकृष्ण भगवंताची प्रेमिका किंवा त्याची जीवनाचं सार असं ही राधा आहे. आणि अध्यात्मामध्ये तर मानलं जातं राधा भाव हा सगळ्यात उत्तम असा मानला जातो. आणि तोच भाव जर आपल्यामध्येही जागृत करायचा असेल तर नेमकं काय करायला हवं आणि हे राधाकृष्णाचं जीवन कसं व्यापून टाकते हेच मी कवितेमधील काही शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर प्रस्तुत आहे राधा. राधेचा समर्पण भाव वेडावून टाकी कृष्णाला, मधुर मुरली त्या मोहनाची भुलवीत असे राधेला. भावविभोर त्या दोघांची रंगून जाई रासलीला, स्तब्ध होती पशुपक्षी वेड लागे वृंदावनाला. राधाकृष्णाचं नातं कळलं ना कधी कोणाला, त्यांच्यातील प्रेम मात्र वंदनीय साऱ्या जगाला. जाणून घ्यायचं जर नातं अनन्य भावानं शरण जायला हवं, सद्गुरुचरणावर भाव ठेवून स्वतःच राधा व्हायला हवं. आता मी माझी दुसरी एक कविता सादर करत आहे. तसं तर कवींना त्याच्या सर्वच कविता ह्या लेकरासारख्या असतात. त्याच्यात आवडनिवड करता येत नाही. तरी पण काही कविता अशा असतात ज्या अगदी हृदयामध्ये खोल आणि आपल्याशा असतात. अशातलीच एक कविता आहे दाद. मानवी जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतात पण त्याचं महत्त्व कळतंच असं नाही. तशीच एक भावना आहे प्रेम. ज्याला मिळतं त्याला ते कळत नाही आणि ज्याला कळतं त्याला ते कधीच मिळत नाही. आणि असेच काहीतरी भाव या कवितेतून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर सादर आहे कविता दाद. खऱ्या प्रीतीची रीत न्यारी, नसते तेव्हा उगाच छळते. नशिबाचे आहेत भोग सारे, मिळते त्याला कधी न कळते. आधार या विशाल वृक्षाचा तरी ती वेल उगाच जळते. धगधगत्या सूर्याचा ना दोष, आताशा चांदणेही जाळते. मनुष्य प्राणी असा विचित्र, श्वापदांना उगा बदनाम करतो. दाद कोणाकडे मागावयाची, देवही त्यांनाच साक्ष असतो. सगळे सोयरे अशी सारी गर्दी, तरी एकटेपणा उगाच छळतो. अवतीभोवती काटे नेहमीचेच, आताशा प्राजक्तही सलतो. माझ्या मराठीसोबतच हिंदी ही कविता लिहिलेल्या आहेत. खरं तर हिंदी ही राष्ट्रभाषा. कॉलेज जीवनामध्येच मला हिंदी हा विषय फार प्रिय होता आणि त्यामुळेच मराठीसोबतच मला हिंदी ही तितकीच प्रिय भाषा होती. आणि म्हणूनच मी हिंदीमध्ये सुद्धा तितक्याच आत्मीयतेने व्यक्त होत गेले. आणि अशाच माझ्या जवळजवळ 100-125 कविता हिंदीमध्येही आहेत. आणि त्यातलीच एक मानवी जीवनाचं वास्तव दर्शवणारी एक कविता, जे जसं दिसतं तसं कधी नसतं हेच सांगण्याकरता ही एक कविता मी लिहिली होती. त्या कवितेचं नाव आहे सहारा. यहाँ सब चेहरे नकली, नकली पहचान है. यहाँ सब चेहरे नकली, नकली पहचान है. किस पे भरोसा करे, दुनिया बड़ी बेईमान है. क्या अपना क्या बेगाना, झूठा नाम झूठी शान है. भीड़ में खो जाती यहाँ खुद ही की पहचान है. श्रद्धा भक्ति प्रेम बातें बड़ी बड़ी करते हैं. श्रद्धा भक्ति प्रेम बातें बड़ी बड़ी करते हैं. खुद की सच्चाई मगर सामने रखने से डरते हैं. छल की राह पर ज़माना चला जा रहा है. छल की राह पर ज़माना चला जा रहा है. हे दयानिधि करुणा कर,
बस तेरा ही सहारा है, बस तेरा ही सहारा है. माझी पुढची कविता आहे पाऊलवाट. मानवाचा स्वभावच असा आहे की त्याला स्वप्न पाहणं हा त्याला अतिशय प्रिय असतं. या जीवनात प्रत्येकजण काही स्वप्न पाहत असतो. काही पूर्णही होत असतात, काही होतही नाहीत. पण तरी स्वप्न पाहणं कधी तो थांबवत नाही. आणि अशाच अर्थाची एक मी कविता लिहिली होती, तर तुमच्यासमोर सादर करत आहे पाऊलवाट. स्वप्नातल्या पाऊलवाटा असतात सुबक सुंदर. मनाची पावलेही मग रमतात तिकडे निरंतर. मनाच्या मूक आशा फुलतात स्वप्नांमध्ये. हव्यावयाशा कल्पनाही बहरू लागतात मनामध्ये. स्वप्नांच्या दुनियेतच आपण रमून जातो. सत्याकडे डोळे झाक करून वास्तवाशी फारकत घेतो. सत्य आणि स्वप्न यात मन होरपळत असतं. सगळं कळत असूनही त्याला काहीच वळत नसतं. असं जरी असलं तरी स्वप्न पाहणं सोडू नये. झाला त्रास कितीही तरी सत्याची पाऊलवाट मोडू नये. आपणासमोर आता मी एक शेवटची कविता सादर करत आहे. ती आहे हिंदी. अध्यात्मामध्ये मागाशी सांगितल्याप्रमाणे गोपी भाव हा खूप महत्त्वाचा असतो. अशाच एका गोपीचा तरल भाव भगवंत भेटीची अगदी असोशी ही त्या असोशीने ती जे वाट पाहते, ती वाट पाहणं या कवितेमध्ये व्यक्त केलं आहे. कवितेचं शीर्षक आहे इंतजार. हे गोपाल, कब समझोगे इस प्रेम दीवानी को. हम तरस गए हैं तेरा दीदार पाने को. दिल में विरह गम, होठों पे मगर चुप्पी है. कैसे संभाले अपने आप को, आंखें बगावत पे तुली है. हे कान्हा, आजकल सजते संवरते भी है तो सिर्फ और सिर्फ तुम्हारे लिए. न जाने कब से खड़े हैं तेरे मिलन की आस लिए. अब तो बस गिरधारी तेरे नाम पे ही ज़िंदगी जी लेंगे. अंतिम सांस तक यूं ही खुशी से इंतज़ार कर लेंगे. अंतिम सांस तक यूं ही खुशी से इंतज़ार कर लेंगे. धन्यवाद.